नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपामुळे भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या भोवती मोर्चा काढण्यास प्रवृत्त केले आहे। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालीन एव्हीएम सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून देशमुख यांनी अलीकडे फडणवीसांवर दावा केला। देशमुख इतके दिवस गप्प का होते? ते मुद्दाम फडणवीस आणि राज्य सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी आरोपाच्या वेळेबाबत विचारले असता ते म्हणाले, मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी शहरातील हॉटेल आणि बार मालकांकडून पोलिसांना पैसे घेण्यास सांगितल्याचा आरोप केल्यानंतर देशमुख यांनी एप्रिल 2021 मध्ये गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला, असेही ते म्हणाले। मला आश्चर्य वाटते की त्यांनी देशमुख कोणत्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक प्यायला सुरुवात केली ज्यामुळे ते असे बोलू लागले। जर त्यांच्याकडे अशी स्फोटक माहिती असेल तर ते त्यांनी यापूर्वीच ती सार्वजनिक कार्यालयाला हवी होती, असे ते म्हणाले। भाजपाचे आमदार परिणय फुके म्हणाले, देशमुख वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर आले होते, परंतु फडणवीस यांच्या विरोधात त्यांचा तिरस्कार पाहता त्यांचा राजीनामा रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवावे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।